चला चालू करा आपण. पुन्हा एकदा नमूद करतोय, नीट सूचना ऐका. मी 10 वेळा तेच सांगितलंय. प्लेयर लोक फक्त बिमर साठी एक रिव्ह्यू घेऊ शकतात. पुन्हा एकदा तेच सांगतोय. हा रिव्ह्यू बॉलर मागत होता, ऑफिशियलने रिव्ह्यू घेतलेला नाहीये. ऑफिशियलने वाईट घोषित केलेला आहे. बिमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इथे चांगला फटका येतोय. या बॉल वरती येतील 4 धावा. ऋतिकच्या बॅट मधून मात्र या 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 5 या आकड्यावरती. पहिलाच बॉल मुस्तकीरचा चुकीचा आला, वाईड आला. वाईड नंतर आपण पाहतोय चौकार या क्षणी पाहायला मिळतोय. पुढ्यात बॉल फेकलाय, दिशा दिली आहे, पॉइंटला स्वीप केलाय. स्वीपर रेझन मधून बॉल ट्रॅव्हल होईल. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. कलम बी टीम सध्या मैदानात आपण पाहतोय. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक या ठिकाणी होईल का? बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा फटका टॅप करून जरूर केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 3 अधिकृत बॉलची पैकी आणि 10 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका, गॅप शोधली आहे, पॉइंटला कव्हर केलाय, परंतु इथे शर्यत मात्र जिंकली ती फिल्डरने आणि या येतील 2 धावा. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. अगदी दोन्ही बॅटर समीकरणाची एक सांगड मैदानात घालतायत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आहेत आणि या षटकामध्ये तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी तुल्यबलता पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे नशिबाची साथ अगदी बॅटरच्या बाबतीत आणि येतील आणखी एक 4 धावा. या येतील 4 धावा. चौकार आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय, परंतु या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल झाले, डबल साठी प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 18 आकड्यावरती. फार चांगली धावसंख्येची उभारी मैदानात पाहायला मिळते. सांघिक खुड्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रणय आपण पाहतोय.
चांगला फटका यावेळी पाहतोय, इथे मात्र दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. हा षटकार आहे. चला जाऊयात आपण. चांगला फटका यावेळी अगदी दिशा दिली आहे, बॉलला धाडलाय पॉइंट रिजन मधून, सीमारेखा पार येतोय आणखी एक चौकार. बॉल पुढ्यात दिला, अगदी जागा बनवली, शफल झाले, तदनंतर मात्र बॉलला दिशा दिली आहे फाईन लेग मधून, आणखी एक दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग लाईन कलम टीमची सध्या धावपळकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू म्हणावे लागेल मैदानात. सहजरित्या फटकेबाजी चालू आहे. धावा संख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. खरंय आजकाल अजिंक्य आपण पाहतो ना, नावांमध्ये फार बदल व्हायला लागले टीमच्या नावांमध्ये. एक काल असा होता बी टीम म्हणजे थोडीशी ए टीमच्या कमतरतेत पाहायला मिळायची, परंतु आता क्रिकेटमध्ये तसं राहिलेलं नाहीये. आजकाल बी टीम सुद्धा ए टीम वरती कधी हवी होऊन जाते तपासही लागत नाही. इतके चांगले प्लेयर आज घडताना दिसून येत आहेत. यंग टॅलेंट फार चांगलं पाहायला मिळतंय सध्या तरी. जुन्या लोकांना अगदी बॅकफुट वरती टाका, जुने प्लेयर मागे ठेवा, यंग टॅलेंट आजकाल बघायला भेटतं आणि त्याची उदाहरणं सध्या मैदानात आपण पाहतोय. समोर असलेला बॅटर ऋतिक आणि त्याच्या संगतीला अभय. ऋतिकचे आतापर्यंत 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले, 4 चौकार 1 षटकार. चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. जमेची बाजू पंबल पाहायला मिळतंय. बॅटर साठी मात्र एक धाव अतिरिक्त प्रमाणात धावफलकावरती येईल. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावा संख्येचा एक उच्चांक गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेला अट्टाहास कलम टीमचा. चांगला फटका, वॉट अ बॅटिंग, टेक्निकल शॉट मी तर म्हणेल यावेळी, अगदी प्रॉपर टायमिंग आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा ब्लास्ट सिक्सर. फार चांगला, मी तर म्हणेल दिमागात नजाकत क्रिकेट मधली पाहायला मिळाली आणि या नजाकतीमध्ये प्रॉपर टायमिंग. गोलंदाज मात्र जरूर थोडीफार प्रमाणात का होईना परंतु मैदानात चुकी साकारतोय. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे आणखी एक सिक्सर. फार चांगले बॅटिंग ऋतिकच्या नावाने आणि त्याच्यानंतर त्याला साथ देतोय तो अभय, ज्याच्या बॅट मधून हे 2 बॅक टू बॅक सिक्सर आले. फटकेबाजीला दिशा आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 46 आकड्यावरती. 45 आकड्यावरती माफी असावी, थोडा बदल आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंतची 2 षटकार मधली हायेस्ट धाव संख्या आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 31 धावा खर्च करणारा गोलंदाज सुद्धा शिवशंभू चांदई टीम मध्ये पाहायला मिळाला. 31 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये त्या, आणि त्या अगदी जीव घेण्यात ठरत होत्या, परंतु चांदई संघाच्या बॅटर लोकांनी मात्र फार चांगली कामगिरी केली आणि मोठी
धावसंख्या तिला सहजरित्या उभारी विजयात कन्वर्ट केली. उमाजी, दिनेश हे दोन्ही बॅटर गाजले गेले त्या मॅच मध्ये. परंतु या क्षणी आपण जाऊयात, गोलंदाज मुस्तकीर पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज झालाय. आणि एकविरा मोघाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम बी टीम. चांगला बॉल, राईट टर्न ब्लॉकर. यावेळी पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी आता मुस्तकीरच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. सरळरित्या यष्ट्यांच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय तो मात्र गोलंदाजाचा. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिघाई करण्याचा प्रयत्न सातत्याने वारंवार होतोय. इथे मात्र आलाय डॉट बॉल. ख्रिस्ती धर्म आणि त्यानुसार असलेलं आजचं हे नववर्ष. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे चांगला फटका सजवला जातोय, परंतु सिंगल आले डबलला कन्वर्ट केली जाते आणि या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकत्या 47 या आकड्यावरती. मागचे दोनही बॉल मुस्तकीरचे तर थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु जीव घेणे ठरत होते कलम टीम साठी. परंतु यावेळी अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फटका अलॉंग दी कार्पेट. फिल्डर तैनात होईल आणि इथे फिल्डरला गुंगारा दिलाय. येथील 4 धावा. आणखी एक करामत पाहायला मिळाली. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 51 आकड्यावरती. नशीब सध्या बलावत्तर आहे मी म्हणेल या दोनही बॅटरचं. फिल्डिंग करण्यासाठी फिल्डर सज्ज काय झाला आणि समोर आताच बॉलने जी काय उचली घेतली ती सरळरित्या मैदानाच्या बाहेर. दर्जेदार बॉल मुस्तकीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे डॉटची संगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगली गोलंदाजी आता मुस्तकीरची मैदानात पाहायला मिळाली. स्कूप पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलची संगता. 3 षटकांचा खेळ संपला आणि 51 धावा या धावपळकावरती आहेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज. अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसातल्या. चला लवकर चला प्लीज. सतराच्या रन रेटने आतापर्यंत धावपळकावरती आपण पाहतोय. हवाई हल्ला जरूर चढवलाय, फ्लाय केलाय बॉलला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. इथे सुद्धा चुकी होती आणि यावेळी काय घडतंय. झेल तर ड्रॉप झालाय परंतु संघासाठी धावा अडवण्याचा प्रयत्न.
या 2च धावा येतील ना ऑफिशियल 3 या येतील 3 धावा 3 धावेच्या मदतीने 54 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त एक चांगली फिल्डिंग सध्या मी म्हणेल मैदानात या फिल्डरच्या माध्यमातून झाली. झेल टिपायचा होता तिथे चुकी झाली परंतु फिल्डिंग मध्ये मात्र संघासाठी एक धाव तरी वाचवली आहे. चांगला फटका हवाई आला बॉल जाईल सीमारेखा पार येतोय लोंगांच्या डोक्यावरून मोठा ब्लास्ट सिक्सर लॉंगेस्ट सिक्सर. रणनीती फार चांगली आखली गेली. षटकार चौकारांची आतिषबाजी या दोन्ही फलंदाजांनी मैदानात कायम ठेवली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण धावसंख्येला मोठी उभारी. व्हॉलेंटियर तुम्ही जर झेल टिपला तर तुमच्यासाठी मनीष भगत यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. व्हॉलेंटियर हा फक्त 14 बॉल 36 वरती सध्या पारी चालू आहे ती ऋतिक या बॅटरची. इथे आणखी एक पंचांचा इशारा नो बॉल आणि येथील 4 धावा. नो प्लस 4 म्हणजे या अतिरिक्त 5 धावा. आज धावसंख्येचा उच्चांक गाठला जाणार का कारण 69 धावा 68 धावा मला वाटतंय या ठिकाणी हायेस्ट स्कोर पाहायला मिळालाय आणि तो सुद्धा चेस केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय अद्यापपर्यंत 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल ज्याच्यावरती सिंगल तर आली आहे. डबल साठी प्रयत्न इथे सुद्धा डबल कंप्लीट. सचिन खेडकर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. ऋतिकने जर अर्धशतक साकारलं तर त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. या येथील 2 धावा. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि 42 धावा ऋतिकच्या धावफलकावर. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल जरूर येते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले 68 या आकड्यावरती. चांगला बॉल इथे डॉटची सांगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे आलाय डॉट आणि या डॉटच्या मदतीने 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल मात्र 68 या आकड्यावरती आपण पाहतोय. 68 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. इतिहास रचला जाईल का सध्या 5 षटकांमध्ये नाबाद केली साकारण्याचा. ऋतिकची अर्धशतकी केली साकारली जाणार का ते पाहणं फार गरजेचं आहे. अडुसष्ट धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 43 वरती सध्या बॅटर ऋतिक
जो आता स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला वारंवार टीम मीटिंग नकोय प्लीज. मोहाची वाडी टीम मीटिंग सातत्यपूर्ण धोकादायक ठरत आहे. स्पीडअप करा आपण. स्पीडअप करा प्लीज. आदित्य वाईडचा इशारा. आदित्य गोलंदाजीला आलेत. कुणाल आपण पाहतोय सध्या गोलंदाजी साकारतायत, परंतु पहिल्याच बॉलवरती स्वैरचा मारा. एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. इथे आलाय डॉट बॉल. सिच्युएशन फार महत्वाची आहे ऋतिक. तुम्ही कोणत्या क्षणी कुठे खेळता आणि त्याच्यानंतर पंचांचा निर्णय अगदी वाईटचा कशा प्रकारे हे पाहणं गरजेचं आहे. इथे आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. बॉलला अतिरिक्त बाउन्स केलं. पंचांनी इशारा जरूर केला. लेग अंपायर आणि मेन अंपायर मधली सिच्युएशन आपण पाहतोय अगदी सल्ला मसलत आणि इथे वाईटचा इशारा. वाईटच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. इथे फटका सजवलाय जरूर, परंतु येथील 4 धावा. या 4 धाव्यांच्या बरोबरीने धावा संख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 74 आकड्यावरती. सर्वात मोठी उच्चांक आजच्या दिवसात ते धावा संख्या. आणि ऋतिकच्या बॅटिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर आतापर्यंत 47 धावा संख्येवरती खेळतोय. 19 बॉल आणि 47. चांगला फटका. यावेळी हल्ला जरूर चढवलाय. सिंगल आले. डबल साठी प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 76 आकड्यावरती. चांगला फटका आणि या ठिकाणी मात्र सिंगल तर कंप्लीट केली. दुसरी साठी प्रयत्न करतोय आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. आणि मला वाटतं अर्धशतकी केली सध्या इथं प्राप्त करतोय तो फलंदाज ऋतिक, ज्याने आतापर्यंत मैदानात 51 धावांचा पाठलाग केलाय. 21 बॉल आणि 51 धावा. काही दिवसांपूर्वी सातत्यपूर्ण ती चर्चा आहे. नाईटची ती स्पर्धा आणि मनीष बारसकर फास्टेस्ट 50 13 बॉल 56 धावा रचल्या होत्या त्याने मैदानात. सिंगल आले. दुसरी साठी प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे. 80 आकड्यावरती. धावा संख्या 80 आपण पाहतोय. चांगला फटका. स्पर्धेतली दुसरी 50 आपण पाहतोय आणि अगोदरची 50 आपण पाहिली शिवशंकर चांदाईचा दिनेश, ज्याच्या बॅटिंग लाईन वरती आपण अनुभवली पहिलाच सामना. आणि अगदी आपण पाहतोय 23 बॉलचा सामना केला ऋतिकने. 57 धावा धावफलकावरती. विचार करायला गेलं तर 8